नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय दमदार अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन तारीख ह्या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे. तर ज्या काही जुन्या तारखा होत्या त्या सगळ्या फेल ठरलेल्या आहेत आणि नवीन तारीख ह्या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे. आता डिसेंबरचा जो हप्ता आहे तो केव्हा मिळणार असा प्रश्न ह्या ठिकाणी महिलांना पडलेला आहे. तर हा जो काही डिसेंबरचा हप्ता आहे, 6वा हप्ता आहे, तर हा भरपूर ह्या ठिकाणी लांबणीवर गेला आहे. ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यासोबतच बघा, ही जी काही माहिती ती ऑफिशियली आपण पाहणार आहोत. ऑफिशियली संपूर्ण माहिती आपण पाहत असतो. बघा, 1500 रुपये जे ते तुमच्या खात्यात आता ह्या ठिकाणी जमा होणार होते, परंतु ते अजूनपर्यंत जमा झालेलेच नाही आहेत. का तर हप्ता या ठिकाणी लांबणीवर गेलेला आहे. भरपूर दिवस झाले, 2 महिने झाले तरी तुम्हाला हप्ता जे ह्या ठिकाणी येत नाही आहे. डिसेंबरचा जो हप्ता आहे तुम्हाला जमा केला जात नाही आहे. तर बघा, 6वा हप्ता जो ह्या ठिकाणी लांबलेला आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. नवीन अपडेट आहे 6व्या हप्त्याच्या संदर्भात, डिसेंबरच्या हप्त्याच्या संदर्भात नवीन अपडेट आलेली आहे. तर ती अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी सर्व महिलांनी, माता भगिनींनी कृपा करून सर्वांना विनंती करतो, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. केलं लाईक, लगेच चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळेच बघा, सर्वात अगोदर माहिती असते बरं, सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला माहिती पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. त्यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवून द्या, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा आणि व्हॉट्सअपला पण शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ या ठिकाणी पोहोचला पाहिजे. तर बघा, नवीन तारीख या ठिकाणी आता जाहीर करण्यात आली. नवीन तारीख कोणती आहे ते देखील आपण पाहणार आहोत. पैसे डिसेंबरमध्येच मिळतील की जानेवारीमध्ये मिळतील ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो आहेत. पाहू शकतो बघा, लाडकी बहीण योजना. बघा, लाडकी बहीण योजना पुरावा आहे. बघा, लोकसत्ताला आलेली बातमी आहे 5:38 23 डिसेंबर आजची बातमी आहे. लेटेस्ट बातमी मी नेहमीच देत असतो आणि प्रवीण अहिरे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर अपडेट पाहायला मिळते. सर्वात अगोदर बरं, कुठेही तुम्ही पाहू शकता ही अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला मिळवायचे असतील तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, आता माहिती काय, लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न महिलांना पडलेला आहे. तर या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली मोठी माहिती. बघा, मुख्यमंत्री फडणवीसांनीच या ठिकाणी मोठी अपडेट जी ती दिलेली आहे. तर पैशांच्या संदर्भात ही या ठिकाणी अपडेट आहे. लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता केव्हा मिळणार त्या संदर्भात त्यांनी स्वतः या ठिकाणी भाष्य केलेलं आहे. तर ते आपण ह्या ठिकाणी समजून घेणार आहोत. लगेचच अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहूया. तर बघा, राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं, त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप देखील जाहीर झालं. यातच विधानसभेचं हिवाळी अधिवेशन देखील पार पडलं. बघा, जर आपण पाहिलं तर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. 5 डिसेंबरला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी शपथ घेतली. त्यानंतर जर आपण पाहिलं तर 15 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. 16 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन सुरू झालं आणि 21 डिसेंबरला खातेवाटप जाहीर झालं. 21 डिसेंबरला खातेवाटप जे त्या ठिकाणी जाहीर झालेलं होतं. आता हिवाळी अधिवेशन पण झालं, खातेवाटप पण झालं. पुन्हा एकदा या ठिकाणी महिला व बालविकास खातं जे आहे, विभाग जो आहे, तर तो ह्या ठिकाणी अदितीजी तटकरे यांच्याकडेच देण्यात आलेला आहे. ज्यांनी लाडकी बहीण योजना चांगल्या पद्धतीने राबवली, सुपरहिट केली, सक्सेसफुल केली, त्यांच्याकडेच लाडकी बहीण योजनेचं या ठिकाणी म्हणजेच महिला व बालविकास विभागाचं खातं देण्यात आलं आहे. त्यासोबतच अर्थ खातं पुन्हा एकदा अजितदादा पवार यांच्याकडेच आहे. त्यामुळे सगळं काही जे पूर्वीप्रमाणे होतं, ज्यांनी 7,500 तुम्हाला आलेले होते त्याच पद्धतीने पूर्वीप्रमाणे सगळं काही आहे. फक्त आता पुढचा हप्ता म्हणजेच डिसेंबरचा हप्ता जो आहे तो 6वा हप्ता काही अजून येताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. ठीक आहे, आता पुढे अपडेट आपण पाहूया. तर मात्र सरकार स्थापन होऊन आज जवळपास 18 दिवस झाले आहेत, तरीही अद्याप लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता महिलांना मिळालेला नाही. बघा, डिसेंबरचा हप्ता अजूनपर्यंत मिळालेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न या ठिकाणी याबाबतचा जो काही प्रश्न आहे तो आता राज्यभरातून प्रश्न विचारले जात आहेत. या पार्श्वभूमीवरच आजच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत मोठे भाष्य केलेले आहे. बघा काय म्हटलंय, तर बघा, याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माध्यमांशी बोलताना याबाबत त्यांनी मोठं भाष्य केलेलं आहे. काय म्हणाले देवेंद्रजी फडणवीस ते आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, डिसेंबरचा जो हप्ता आहे त्या संदर्भातचा प्रश्न, 6व्या हप्त्याच्या संदर्भातचा प्रश्न या ठिकाणी महिलांनी विचारलेला होता. तर त्या संदर्भातचा प्रश्न या ठिकाणी विचारल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस यांनी मोठं भाष्य केलेलं आहे. काय म्हणाले देवेंद्रजी फडणवीस ते आपण पाहूया. बघा, लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. यावर बोलताना देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता पुढील 7 ते 8 दिवसात देण्यात येणार आहे. म्हणजेच काय, याचा अर्थ तुम्ही समजून घ्या सर्व महिलांनी. बघा, लक्षात घ्या,
ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं, सर्वात अगोदर माहिती प्रवीण आहे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला पाहायला मिळते, त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. आता याचा अर्थ समजून घ्या. काय म्हटलेलं आहे देवेंद्रजी फडणवीस यांनी 7 ते 8 दिवसात. आज 23 डिसेंबर आहे. आज 23 डिसेंबर आहे. 7 ते 8 दिवस जर आपण ह्या ठिकाणी पकडलं तर म्हणजेच तुमचा हप्ता जो आहे तो ह्या ठिकाणी बघा एकतर 30 डिसेंबर किंवा 31 डिसेंबर या दरम्यानमध्ये वाटप होणार आहे. कारण आज 23 डिसेंबर आहे. आजपासून 7 ते 8 दिवस जर आपण पकडलं तर 30 ते 31 डिसेंबरच्या दरम्यानमध्ये तुमच्या अकाउंटला जे पैसे आहेत ते त्या ठिकाणी जमा होऊ शकतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. अजूनपर्यंत ऑफिशियली तारीख त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली नाही आहे कुठल्या तारखेला तुमचा हप्ता जाहीर होईल. परंतु ज्या पद्धतीने आपल्याला महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं आहे 7 ते 8 दिवस, त्यानुसार आज 23 डिसेंबर आहे. 23 डिसेंबर 7 ते 8 दिवस जर आपण पकडलं तर 30 ते 31 डिसेंबरच्या दरम्यानमध्ये तुमच्या खात्यात पैसे या ठिकाणी येण्याची जी काही शक्यता आहे ती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच तुमचा हप्ता जो आहे तो पुन्हा एकदा ह्या ठिकाणी लांबलेला आहे. कारण आपण जर पाहिलं तर अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की अधिवेशन संपल्याबरोबर तुमच्या खात्यात पैसे टाकणार आहोत, परंतु आज त्या ठिकाणी खात्यात पैसे आले नाहीत. आज पुन्हा एकदा ह्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना प्रश्न विचारण्यात आला तर त्यांनी पुन्हा एकदा ह्या ठिकाणी सांगितलेले की 7 ते 8 दिवसात पैसे येतील. म्हणजेच काय तर आज 23 डिसेंबर आहे. 23 डिसेंबरपासून 7 ते 8 दिवस जर आपण पकडलं तर 30 ते 31 डिसेंबरच्या दरम्यान तुमच्या अकाउंटला पैसे येऊ शकतात. दरम्यान विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना देण्यात येणाऱ्या 1500 रुपयांचा हप्त्यात वाढ करून 2100 रुपये करण्यात येतील अशी घोषणा केली होती. मात्र आता सरकार स्थापन होऊन एवढे दिवस झाले तरी लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही. यातच डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये मिळणार हे देखील अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. बघा 2100चा हप्ता नसणार आहे हे तुम्हाला मी स्पष्ट सांगतोय. स्पष्ट आहे. 2100चा हप्ता हा नसणारच आहे. 1500चाच हप्ता असेल. आता 1500मध्ये 1500 प्लस 1500 असू शकतात, म्हणजेच 3000 रुपये तुम्हाला येऊ शकतात. आता त्या संदर्भाचा निर्णय जर झाला तर तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. त्यामुळे सर्वांना सांगतोय, सर्व महिलांना चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. कुठलीही अपडेट आली लाडकी बहीण योजनेची छोट्यातले छोटे आणि छोट्यातली छोटी बारीक अपडेट सुद्धा आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. आता हे देखील अद्याप स्पष्ट करण्यात आलं नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगितले 1500चा हप्ता असेल. डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार आणि नेमकं किती मिळणार याबाबत लाडक्या बहिणींमध्येही संभ्रम असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानसभेमध्ये विविध विषयांची माहिती देताना लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने अनेक योजना जाहीर केलेल्या होत्या. या योजनांची पूर्तता करण्यासाठी 35,000 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. त्यानंतर बघा तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती देवेंद्रजी फडणवीस यांनी सभागृहात दिली होती. 1400 कोटी रुपये जे ते त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी मंजूर झालेले आहेत. तरतूद पण त्याची झालेली आहेत, मंजूर पण झालेले आहेत. फक्त ते आता वाटप जे ते 7 ते 8 दिवसात होणार असल्याचं त्यांनी माहिती दिलेली आहे. पुढे बघा त्यानंतर प्रश्न उठतो 2100 रुपयांची घोषणा केली होती तर 2100 रुपये कधी मिळणार. तर विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीने लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500वरून 2100 रुपये करणार असे आश्वासन दिले होते. निवडणुकीनंतर महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर 2100 रुपये कधीपासून मिळणार याची चर्चा सध्या सुरू आहे. मात्र या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीत जी आश्वासने दिली आहेत ती सर्व आश्वासने पूर्ण करणार असल्याचं स्पष्ट केलेलं होतं. त्यामुळे 2100 रुपये तुम्हाला अर्थसंकल्पीय जे अधिवेशन सुरू होईल तर त्यामध्ये तरतूद केली जाईल बजेटमध्ये आणि त्यानंतर तुम्हाला 2100 रुपये मिळतील. परंतु सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयेच मिळणार आहेत आणि 1500 रुपयांचा जो हप्ता आहे तो 7 ते 8 दिवस या ठिकाणी लांबणीवर गेलेला आहे. स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली माहिती मी तुम्हाला सांगितले. माध्यमांशी त्यांनी बोलताना त्या संदर्भाचं भाष्य केलेले तुम्ही स्वतः देखील ते पाहू शकतात. त्यासोबतच सर्वात अगोदर माहिती मिळवण्यासाठी सर्व महिलांना विनंती चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.